मुंबईच्या लोकल संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर येते। दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या लोकलमध्ये 12 डब्यांऐवजी 15 डबे करण्याचा विषय चर्चेचा विषय बनला होता। दरम्यान आता त्याचबद्दल एक मोठी अपडेट समोर येते। लोकल प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी समोर येते। मुंबईच्या लोकलने हजारो लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात। यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी देखील निर्माण होते आणि त्यामुळे अपघातांचा धोका देखील वाढत असतो। मुंबईच्या पश्चिम रेल्वे विभागामध्ये या देशातील पहिल्या सलग 15 डब्यांची लोकल ट्रेन आता लवकरच सुरू होते। दरम्यान ही ट्रेन चेन्नईमधील इंटिग्रल कोच फॅक्टरी मध्ये बनवण्यात आली आहे आणि मुंबई लोकल नेटवर्क मध्ये आता ती धावणार आहे। दरम्यान आधी 12 डब्यांची लोकल मुंबईमध्ये धावत होती, मात्र आता याची संख्या वाढवली आहे आणि 15 डब्यांची लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला। त्यामुळे आता याचं काम आता लवकरच पूर्ण होणार असून ही आता सेवेमध्ये दाखल होणार आहे। 7500 पेक्षा अधिक प्रवासी आता एकाच फेरीमध्ये प्रवास करू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये होणारी गर्दी आता नियंत्रण होण्यामध्ये मोठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान आतापर्यंत 12 डब्यांच्या लोकल्समध्ये 3 अतिरिक्त डबे जोडून वाढ करण्याचा प्रयत्न होता, पण या नव्या ट्रेनमध्ये सुरुवातीपासूनच सिरियल 15 डबे। रेल्वे अधिकाधिक प्लॅटफॉर्म वाढवण्याचं काम सध्या करत आहे, ट्रॅक बदलण्याचं नियोजन करत आहे, जेणेकरून 15 डब्यांची लोकल जेव्हा धावेल तेव्हा ती प्रभावीपणे चालवता येईल असं देखील म्हटलं जाते। दरम्यान आता 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल लवकरच सेवेमध्ये दाखल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्यामुळे मुंबईकरांची गर्दी आता कमी होण्यास मोठी मदत होईल आणि अपघातांचा धोका देखील टळेल आणि प्रवाशांची मोठी गैरसोय होणार नाही, तर प्रवाशांचा प्रवास देखील सुलभ होईल। दरम्यान आता ही लवकरच 15 डब्यांची लोकल ट्रेन आता धावणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळतो।